पुन्हा एकदा दुपारच्या 100 बातम्यांकडे आपण वळतो आहोत। खिशात संविधान घेऊन फिरल्याने संविधानाचं पावित्र्य राखलं जात नाही असं म्हणत खासदार अजित गोपछडे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही असंही ते म्हणाले। परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी लातूरच्या उदगीरमधील हाळी गावात बंदची हाक दिली। घटनेच्या विरोधात नागरिकांसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला। आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, परवा हिवाळी अधिवेशन सुरू होतंय नागपूरमध्ये। पण आज आणि उद्या वीकेंड असला तरी खूप वेगवान महत्त्वाच्या राजकीय स्तरावर घडामोडी घडत आहेत। त्या सगळ्या सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। उद्या शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे, त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपापल्या संभाव्य मंत्र्यांना फोन खणखणतील आणि ते फोन कुणाला गेले हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। या पुढचं बुलेटिन घेऊन देतोय माझा सहकारी विशाल। अगदी बरोबर सुवर्णा, घडामोडींना सुट्टी नाही आणि आज देखील या घडामोडी वेगाने घडणार आहेत। तसं सुवर्णाने सांगितलं की नेमका कोणाला फोन जातोय, हा फोन आज जातोय की उद्याच्या दुपारी तो जाणार अचानक, हे आता लवकरच आपल्याला कळेल। पण तत्पूर्वी खातेवाटपाच्या विषयाला घेऊन म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्या जे खातेवाटप केलं जातं किंवा शपथविधी सोहळा होणार आहे याबद्दल मोठी उत्सुकता आहे। याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं। राहुल गांधींचा संविधानावरील चर्चेदरम्यान भाजपवर टीका। इंदिरा गांधींकडून सावरकरांचं कौतुक, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? श्रीकांत शिंदेंचा सवाल। सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचं इंदिरा गांधींनी सांगितलं, राहुल गांधींचं प्रत्युत्तर। रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होणार। यादीत प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर, मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात याकडे लक्ष। मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना पसंती, तर अनेक ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांना नारळ। उदय सामंत, भुसे, शंभूराज देसाईंचं मंत्रिपद पक्क। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। भाजपच्या 16 संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीत पाठवली। ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप जाणार असल्याची माहिती। शिवसेनेची यादी उशिरा गेल्यानं नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। नगरविकास खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती। महायुतीतील पक्षांकडून एकमेकांच्या विरोधातील फाईल बाहेर येण्यास सुरुवात। नागपूर अधिवेशनात स्फोट होईल, संजय राऊतांचं सूतोवाच। दादरमधील हनुमान मंदिर पाडकामाला रेल्वेकडून स्थगिती। मंदिरात नियमित पूजा सुरू राहणार। मंगलप्रभात लोढांची माहिती। हिंगोलीत 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार। बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार। चौकशीनंतर दोषींवर कारवाई होणार।